नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यातील 19वा पाठ चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये आपण चुंबकत्व, यामध्ये चुंबक बनवण्याच्या पद्धती, त्यानंतर चुंबक सूची, चुंबकीय बलरेषा म्हणजे काय, चुंबक क्षेत्राची तीव्रता किती असते, त्यानंतर चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता, विद्युत चुंबक कसा तयार केला जातो, धातुशोधक यंत्रे यामध्ये चुंबक कसा वापरला जातो, या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे। तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। यातील प्रश्न पहिला आहे, आपल्या घरामध्ये व परिसरात चुंबकाचा उपयोग कोठे व कसा होतो? तर उत्तर पाहूयात। विद्युत घंटेत विद्युत चुंबकाच्या रूपाने, 2 विद्युत पंख्यातील चलित्रात विद्युत चुंबक असतो, 3 पाणी खेचण्याचा पंप विद्युत चलित्र असते, त्यात चुंबक असतो, 4 इमारतीत असलेले उद्वाहन म्हणजे लिफ्ट विद्युत चलित्रातील चुंबक, 5 जहाजांवर अवजड लोखंडी सामान चढवणारी क्रेन यातही विद्युत चुंबक वापरलेला असतो। दुसरा प्रश्न आहे, मुक्तपणे टांगलेला चुंबक कोणत्या दिशेला स्थिरावतो? उत्तर आहे, मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिण उत्तर दिशेला स्थिरावतो। तिसरा प्रश्न, चुंबकाच्या 2 टोकांना काय नावे दिली आहेत आणि का? तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशी नावे दिलेली आहेत, कारण ही टोके नेहमी अनुक्रमे उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवतात। चौथा प्रश्न आहे, चुंबक बनवण्यासाठी कोणते धातू वापरतात? उत्तर पाहूयात। लोखंड, निकेल आणि कोबाल्ट, निपरमॅग हे लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यांचे संमिश्र, अल्निको हे ॲल्युमिनियम, निकेल व कोबाल्ट यांचे संमिश्र चुंबक बनवण्यासाठी वापरतात। 5 चुंबकाची वैशिष्ट्ये कोणती? 1 मुक्तपणे टांगलेला चुंबक नेहमी दक्षिण उत्तर दिशेत स्थिरावतो, 2 चुंबकाकडे लोखंड, निकेल आणि कोबाल्ट या धातूंच्या वस्तू आकर्षिल्या जातात, 3 2 चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते। पुढचा प्रश्न आहे, मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर का राहतो? उत्तर पाहूयात। विल्यम गिल्बर्ट या शास्त्रज्ञाने काढलेल्या अनुमानानुसार पृथ्वी हाच एक मोठा चुंबक आहे। या पृथ्वी चुंबकाचा चुंबकीय उत्तर ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाजवळ, तर चुंबकीय दक्षिण ध्रुव हा पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाजवळ असतो। त्यामुळे मुक्तपणे टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव हा पृथ्वी चुंबकाच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाकडे म्हणजेच पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षिला जातो। याचा अर्थ टांगलेल्या चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवाकडे आकर्षिला जातो, तसेच टांगलेल्या चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या भौगोलिक दक्षिण ध्रुवाकडे आकर्षिला जातो। त्यामुळेच मुक्तपणे टांगलेला चुंबक दक्षिणोत्तर दिशेतच स्थिर राहतो। पुढचा प्रश्न आहे, कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात? उत्तर पाहूयात। चुंबकाची विजातीय ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात, याचा अर्थ एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होतो। दुसरा प्रश्न, पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा कोणता ध्रुव आकर्षित होईल? उत्तर पाहूयात। पट्टी चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाजवळ चुंबकीय गोलाचा उत्तर ध्रुव आकर्षित होईल। पुढचा प्रश्न आहे, चुंबक सूची भौगोलिक उत्तर ध्रुवावर कोणती दिशा दाखवेल? उत्तर पाहूयात। पृथ्वी चुंबकाच्या बलरेषा पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर जमिनीला लंबरूप असतात, त्यामुळे मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची पृथ्वीच्या भौगोलिक उत्तर ध्रुवावर जवळजवळ सरळ उभी म्हणजे जमिनीशी जवळजवळ काटकोन करून उभी राहील आणि तिचा उत्तर ध्रुव जमिनीकडे असेल व दक्षिण ध्रुव वरच्या दिशेस असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। चुंबकीय बल ही राशी सदिश आहे की अदिश?
तर उत्तर चुंबकीय बल या राशीला परिणाम आणि दिशा असल्याने चुंबकीय बल ही सदिश राशी आहे. पुढचा प्रश्न, चुंबकीय बल म्हणजे काय? प्रत्येक प्रश्नाच्या पुढे पृष्ठ क्रमांक दिलेला आहे, ते एकदा व्यवस्थित पाहून नंतरच तुम्ही प्रश्न सोडवायला घ्या. उत्तर पाहूयात. चुंबकाच्या ध्रुवांमध्ये आकर्षण किंवा प्रतिकर्षणाचे जे बल असते किंवा अचुंबकीय पदार्थ चुंबकाकडे ज्या बलाने आकर्षिले जातात त्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, चुंबकीय बल हे प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करते, ते कसे? उत्तर पाहूयात. चुंबकीय बल हे चुंबकीय बलरेषांमुळे निर्माण होते. चुंबकीय बलरेषा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असतात. त्यामुळे या बलरेषा चुंबकाच्या सभोवतालच्या भागात पसरलेल्या असतात. त्यामुळे चुंबकीय बल हे चुंबकापासून काही अंतरापर्यंत कार्य करू शकते. म्हणूनच चुंबकीय बल प्रत्यक्ष स्पर्श न करता कार्य करते. तिसरा प्रश्न आहे, गुरुत्वीय बल व चुंबकीय बल यामध्ये काय फरक आहे? उत्तर पाहूयात. ज्या वस्तूला वस्तुमान आहे अशा कोणत्याही वस्तूवर गुरुत्वीय बल क्रिया करते. गुरुत्वीय बलामध्ये फक्त आकर्षण असते, प्रतिकर्षण नसते. चुंबकीय बल हे सर्वच वस्तूवर क्रिया करीत नाही. चुंबक आणि चुंबकीय पदार्थ यामध्येच चुंबकीय बल क्रिया करते. चुंबकीय बलात आकर्षण आणि प्रतिकर्षण या दोन्ही क्रिया घडतात. पुढचा प्रश्न आहे, विद्युत चुंबक म्हणजे काय? उत्तर पाहूयात. साध्या लोखंडाच्या तुकड्याभोवती तांब्याच्या तारेचे अनेक वेढे देऊन या तारेमधून विद्युत प्रवाह पाठवला असता जोपर्यंत तारेतून विद्युत प्रवाह चालू असतो तोपर्यंत त्या लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्व निर्माण होते. अशा रीतीने तयार होणाऱ्या चुंबकाला विद्युत चुंबक म्हणतात. विद्युत चुंबक कसा बनवता येईल? उत्तर आहे, अंदाजे 10 सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी खिळ्याभोवती सुमारे 1 मीटर लांबीची तांब्याची तार गुंडाळा. बाहेरची दोन्ही टोके बॅटरीला जोडून त्या तारेतून विद्युत प्रवाह सोडला असता त्या लोखंडी खिळ्यामध्ये चुंबकत्व येते. अशा रीतीने विद्युत चुंबक बनवता येईल. पुढचा प्रश्न आहे, प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी का आहे? याचं उत्तर, दोन वस्तूंमध्ये आकर्षण घडून आले तर त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत असे आपण म्हणू शकत नाही. कारण त्यापैकी एक वस्तू चुंबक आणि दुसरी वस्तू लोखंड किंवा तत्सम असू शकते. परंतु त्या दोन वस्तूंच्या टोकांमध्ये एकदा आकर्षण आणि एका वस्तूचे एक टोक तेच ठेवून पण दुसऱ्या वस्तूचे टोक बदलून पाहिले असता जर त्या दोन टोकांमध्ये प्रतिकर्षण घडून आले तर आपण निश्चितपणे सांगू शकतो की त्या दोन्ही वस्तू चुंबक आहेत. कारण चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण घडून येते. म्हणूनच प्रतिकर्षण ही चुंबक ओळखण्याची खरी कसोटी आहे असे म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला दिलेल्या विविध पदार्थांमधून चुंबक कसा शोधून काढाल? उत्तर आहे, एक पट्टी चुंबक घेऊ, त्याचा कोणताही एक ध्रुव दिलेल्या प्रत्येक पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ नेऊ. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण घडून आले तर तो पदार्थ चुंबक नसून एखादा चुंबकीय पदार्थ जसं लोखंड, निकेल, कोबाल्ट यांसारखा आहे असे समजू. जर त्या पदार्थाच्या दोन्ही टोकांजवळ आकर्षण दिसून आले नाही तर तो पदार्थ अचुंबकीय आहे असे ओळखू. आणि जर त्या पदार्थाच्या एका टोकाजवळ आकर्षण तर दुसऱ्या टोकाजवळ प्रतिकर्षण घडून आले तर तो दुसरा पदार्थ हा चुंबक आहे हे समजेल. कारण प्रतिकर्षण हीच खरी चुंबक ओळखण्याची कसोटी आहे. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे पाहिली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी रिकामी जागा व रिकामी जागा या संमिश्रांचा उपयोग केला जातो. तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल निपरमॅग आणि अल्निको. त्यानंतर चुंबकीय क्षेत्र रिकामी जागा व रिकामी जागा यामधून आरपार जाऊ शकते. तर रिकाम्या जागी योग्य शब्द येईल पुठ्ठा आणि पाणी. त्यानंतर आहे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता रिकामी जागा रेषांच्या साहाय्याने दर्शवतात. तर कशाच्या साहाय्याने? बलरेषांच्या साहाय्याने.
चुंबकाची खरी कसोटी रिकामी जागा ही आहे. तर खरी कसोटी काय आहे? प्रतिकर्षण ही आहे. दुसरा प्रश्न आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू. या ठिकाणी जोड्या लावायच्या आहे. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे. ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे दिलेली आहेत. तर पाहूयात. 1 होका यंत्र, याची योग्य जोडी आहे सूची चुंबक. 2 कपाटाचे दार, याची योग्य जोडी आहे चुंबक. 3 प्रतिकर्षण, याची योग्य जोडी आहे सजातीय ध्रुव. आणि 4 चुंबकीय ध्रुव, याची योग्य जोडी आहे सर्वाधिक चुंबकीय बल. तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या 2 पद्धतींमधील फरक सांगा. तर यामध्ये एकस्पर्शी पद्धत व द्विस्पर्शी पद्धत आपल्याला सांगता येईल आणि त्या दोन्हींमधला फरक आपण पाहून घेऊया. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी आकृती दिलेली आहे, त्या आकृत्यांमधला फरक आपल्याला दिसून येईल. तर पाहूयात. एक पट्टी चुंबकाचा N ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात. ही क्रिया 15 ते 20 वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते. या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात. तर द्विस्पर्शी पद्धत पाहूयात. 2 पट्टी चुंबक घेऊन त्यांचे 2 विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टेकून एक चुंबकीय पट्टीचा S ध्रुव अ या टोकाकडे आणि त्याच वेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा N ध्रुव ब या टोकाकडे घासत नेतात. ही क्रिया 15 ते 20 वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते. या पद्धतीला द्विस्पर्शीय पद्धत असे म्हणतात. 3 या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते. हे कशाचं आहे? एकस्पर्शीय पद्धतीचं. तर द्विस्पर्शीय पद्धतीमध्ये बघूया. या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ टिकते. त्यानंतर विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो. उत्तर पाहूयात. लोखंडी खिळा, सुमारे 1 मीटर लांब तांब्याची तार, एक बॅटरी आणि टाचण्या या वस्तू वापरून विद्युत चुंबक तयार करता येतो आणि त्याची परीक्षा घेता येते. त्यानंतर टीप लिहा. चुंबकीय क्षेत्र. उत्तर पाहूया. चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते. चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात. चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखवता येते. होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो. उत्तर पाहूयात. चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते. त्यावरून दिशांचे ज्ञान होते. म्हणूनच होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साहाय्याने दर्शविली जाते ते आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. आपल्या पाठामध्ये देखील ती आकृती दिलेली आहे. तीच मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर उत्तर लिहायचे. 1 चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साहाय्याने दाखवली जाते. एक एकक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते. ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात. 2 चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेनुसार समजते. चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात. चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते. चौथा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा. आता या ठिकाणी सविस्तर हा शब्द महत्त्वाचा आहे त्यामुळे हे उत्तर मोठं असणार आहे.
उत्तर पाहूया. पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होका यंत्राचा वापर करीत असत. या होका यंत्रात चुंबक सूची वापरलेली असे. ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर क्षितिज समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते. चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिण उत्तर त्याच दिशेला स्थिर राहते. त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की इतर दिशा समजू शकतात. अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जिथे सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते, तेथे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते. अशा वेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग होत असे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.